हॅलो स्टुडंट. आज मी परिसर अभ्यास भाग 2 चौथीचा आपला शिवाजी महाराजांविषयीचा गड आला पण सिंह गेला हा लेसन पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार आहे. माँसाहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाणासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढा स्वराज्यात असावा म्हणून शिवराई तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सतत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तर शिवरायांना असं वाटलं होतं की आता ही मोठी एवढी मोहीम आहे, आता ही मोहीम तर पार पडलीच पाहिजे, पण असा कुठला मावळा असेल का तो ही कामगिरी पूर्णपणे व्यवस्थित पार करणारा असेल. ते शिवराय त्याच्या शोधात होते. आणि जिजामातांनी सांगितलं शिवरायांना की आपल्याला तर कोंढाणा गरजेचं आहे, कारण कोंढाण्यासारखा दुसरा किल्लाच नाही आहे. पण आता शिवरायांना पण वाटत होते कोंढाणा आपल्याकडेच आला पाहिजे, आणि कोंढाणावर जाणे हा एक मावळा असा पाहिजे का तो कसा पाहिजे, चपळ पाहिजे, चाणाक्ष पाहिजे. मग असा मावळा कुठे शोधावा. तर त्यांचाच मावळा होता, ते होते तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात म्हाडाजवळ उंबरठे गाव होते, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहितीच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिमतीचा गडवान, मोठा हिम्मतवान गडी होता. तो अंगाने धिप्पाट होता, ताकदीने भारी होता आणि बुद्धीने चलाक होता. शिवराय त्याच्यावर अल्लोड भक्ती होती. म्हणजे एक प्रकारे जो बघितला ना तर शिवरायांचा तो उजवा हात म्हटला तरी चालेल. शिवरायांनी जे म्हटलं ते शिवरायांसाठी तो करायला तत्पर असायचा. तो हुशार होता, तो ताकदीने पण खूप मजबूत होता, अंगाने धिप्पाट होता, पण तेवढाच तो काय होता, शिवरायांना मान देणारा होता. आणि शिवरायांचा सगळ्यात म्हटला तर शिवराय जेव्हा मावळ्यांना एखादी काही गोष्ट म्हणतात तर मावळे हे देवाप्रमाणे ऐकत होते आणि त्यांचा त्याप्रमाणेच वागत होते. त्याच्यातला हा जर म्हटला ना, एक प्रकारे तानाजी हा एक मोठा शिवरायांचा भक्तच होता. म्हणजे आपण म्हटलो ना, तर शिवरायांनी जे सांगितलं तेच करणारा होता. तर तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगायची मला, तर आपण या लेसनमध्ये शिकणारच आहोत की त्याच वेळेला तानाजीच्या मुलाचं लग्न होणार होता. पण तानाजीच्या मुलाचं लग्न होणार होतं हे शिवाजी महाराजांना आणि जिजामातेला माहिती होतं, म्हणून त्यांनी तानाजीचं नाव नव्हतं सांगितलेलं. तर तानाजी काय म्हटला, माझ्या मुलाचं लग्न नंतर, आधी लग्न कोणाचं, कोंढाण्याचं. आणि आता तोच आपण शिकणार आहोत. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव होता रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले, महाराज आणि माँसाहेब यांना आपण लग्नात बोलावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. तर तानाजीला वाटलेले की आता महाराज माँसाहेब यांना आपण तर लग्नाला बोलवलंच पाहिजे, आणि त्यांनी जर लग्नाला उभे राहिले तर त्याच्यावरून सोन्यासारखं दुसरं काम नाही. आणि त्यांचा आशीर्वाद मिळणे हेच म्हणजे जसं आपल्याला देवाचा कसा आशीर्वाद मिळतो त्याप्रमाणेच तानाजीसुद्धा त्यांना देव समजत होतं. तर ते म्हणत होते की त्यांचा आशीर्वाद मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा पण मुलगा एकुलता एक होता, त्याच्यामुळे तो आमंत्रणाला गेला होता. पण तेवढ्यातच ते स्वतः काय लग्नाला येणार नव्हते शिवाजी महाराज, कारण शिवाजी महाराजांकडे कामगिरी होती ती म्हणजे कोंढाण्याची होती.
आणि हे शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरी आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या, असे तानाजी म्हटले. कोणाला? शिवरायांना. कारण की ते म्हणत होते, मी मावळा आहे, सगळ्यात पहिले काही जरी असेल तरी मी कामगिरी करेल, तुम्ही आमचे दैवत आहात, तर तुम्ही आमचे राजे आहात, तुम्ही फक्त आम्हाला हुकूम सोडा. पण शिवाजी राजांना वाटत होतं त्याच्या मुलाचं लग्न आहे, तर त्याला व्यवस्थित तो पार पडू दे, म्हणून शिवाजी महाराज त्याच्यावरती कामगिरी देण्यास नकार देत होते. पण तानाजी काय ऐकायला तयार नाही. तानाजी म्हणतो, नाही, पहिले मला कोंढाणा जिंकायचं आहे आणि नंतर माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. आणि शेवटी तानाजींचा इतका मोठा बेत बघून शिवरायांनी त्यांना सांगितलं, बाबा ठीक आहे, तू पहिले कोंढाण्याचं काम कर. तानाजींचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उभेधाण हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उभेदभाणाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. पश्चिम साईड होती जी गडाची, तिकडे उंच कडे होते आणि त्या बाजूला जास्त पहारा नव्हता. पहारा नसल्यामुळे तानाजीला तो कडा चढायचा होता, कारण की जिथे पहारा आहे तर तिथून जाता नाही येणार ना आपल्याला. कारण की मुघलांची तुम्हाला माहितीच आहे सैन्य किती जास्त होतं. आपला मावळे फार कमी असतील, म्हणजे मावळे जर एखाद 5,000 म्हटलं तर मुघल 50,000 अशी सेना असायची. म्हणजे तेवढा रेशो मला एक सांगायचा आहे तुम्हाला. तर तानाजीला हे माहिती होतं की कडक पहारा ज्या साईडला असेल तर आपले मावळे पण जास्त लागते, तर मावळे भरपूर कमीच होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे तानाजीने ठरवलेलं की तानाजी फक्त बघत होतं की कुठल्या साईडला पहारा कमी असेल तर त्या साईडने मी वरती जाईल. तर तानाजीने तो कडा चढायचा ठरवला, कारण की पश्चिमेला उंच कडे असल्यामुळे तर डायरेक्ट वरतून दिसत पण नव्हतं खालून कुठला माणूस चढतोय, हा पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हटलं तर तिथे कमी पहारा होता. त्याच्यामुळे तानाजीने ठरवलं आपण पश्चिमेला जाऊन. आणि तानाजीने आपला भाऊ, जो धाकटा भाऊ सूर्याजी, याच्याबरोबर त्यांनी काय केले, तो 500 गडी घेऊन म्हणजेच मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेतो. म्हणजे आता सूर्याजीला काम गेलं, त्यांना 500 मावळे दिले आणि ह्यांनी किती घेतले, 300 मावळे घेतले आणि कडा चढून गडावर येतो, असं कोण म्हटला? तानाजी म्हटला सूर्याजीला. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुवा उडू शत्रूचा. चला, सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. म्हणजे आता जर सूर्याजी पूर्वेला निघाला होता तर आपला तानाजी कुठून निघाले होते? पश्चिमेकडून निघाले. म्हणजे दोन्ही साईडशी जर गेला तर ह्या बाजूशी आता स्टार्टिंग जिथे पहारा होता तिथून सूर्याजी निघालेला. म्हणजे त्यामुळे काय होते, आपले मावळे पण त्याच्याबरोबर जास्त देण्यात आले होते आणि मागच्या साईडला पहारा कमी असल्यामुळे तिथून तानाजी गेले होते आणि मावळे तिथे कमी होते. पण दोघांनी ठरवलं होतं की आपण दोघं जेव्हा त्या दरवाजावर एंट्री करू त्याच वेळेला आपण काय करू, शत्रूंचा नाश करू, धुवा उडवून देऊ. कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रात किडे किरकिरत होते. तानाजींचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे चालले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. तर कडे, तुम्हाला गड माहितीच आहे, गड किती मोठे मोठे असतात. तर तितके गडे, आता तरी तुम्ही रस्सीच्या सहाय्याने गड चढायला जाता, हळू टाइमपास करत गड चढतायत, किंवा आजकाल तर रोपवे पण आलेले आहेत. पण पूर्वीच्या काळात हे काहीच नव्हतं. आणि तो कडा चढायचा आहे आणि तो गड चढायचा आहे फक्त आपल्या हाताची जी बोटं असतात त्याच्या सहाय्याने ते गडे चढत होते. म्हणजे मावळे किती ॲक्टिव्ह असेल हा विचार करा. पण कडा एवढा उंच होता तरी पण काय मावळे डगबगले नाही. ते म्हटले आपण तो पार पाडणार. त्यांनी कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडावरती चढला. वर जाताच त्यांनी दोराचे टोका एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. म्हणजे कसं असायचं, स्टार्टिंगला एखाद दुसरा मावळा
हळूहळू करत वरती जायचा आणि दोराच्या साह्याने दुसरे मावळे ते फटाफट येऊ शकतात. कारण प्रत्येकजण इतकं करत राहील, कडे चढत राहील तर आपले जे शत्रू जे हे होते मुघल होते तर ते दिसल्याच तो ना. त्याच्यामुळे मग त्यांचं असायचं की न दिसता पहिले 1-2 मावळे चढतील आणि नंतर ते दोर टाकतील आणि ते दोराच्या साह्याने दुसरे मावळे पटापट येतात. तसंच झालं, वरती चढले आणि नंतर दोराच्या साह्याने तानाजी वन दुसरे मावळे वरती गेले. कडा चढून वरती गडावर गेले तर तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ती वाट पाहतच होता. लढाईला सुरुवात झाली. उदयभानाला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणावू लागल्या. मशालीची नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणी हटेना. इतक्यात तानाजींची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघे एकमेकांच्या वाराने जब्बर जखमी झाले आणि धारता तीर्थ कोसळले. म्हणजे एका साईडला सूर्याजींनी आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला होता आणि तो उघडला पण होता आणि वाट बघत होता की लढाई कधी होणार. आणि तिकडनं उदयभानाला खबर लागली आणि उदयभान आला पटकन. उदयभान कोणाशी विरुद्ध लढत होता? आपल्या तानाजीशी. आणि उदयभान पण तसं शूरच होता आणि तानाजी तर होते शूर, तुम्हाला माहितीच आहे. पण हे दोघे सिंहासारखे लढत राहिले. दोघे एकमेकांवर वार करत राहिले. एवढ्यात काय झाले, तानाजींची ढाल तुटली. पण ढाल जरी तुटली तर त्यांनी तेवढ्या भागाला काय बांधला? शेळा गुंडाळला. मग शेला गुंडाळल्यानंतर त्यांच्या हाताला गुंडाळला, कारण की ढाल पडल्यानंतर तलवारी दुसऱ्यावर आपण जेव्हा सपासप वार करत असतो तर ढाल खूप मदत करत असते आपल्याला आपलं रक्षण करण्यासाठी. मग आता ढाल जर खाली पडली तर मग आता काहीतरी आहे, तर मग एक मोठा असा कपडा गुंडाळला. गेल्यावर वार झेलत ते लढू लागले आणि शेवटी दोघंही तेवढे शूर असल्यामुळे दोघंही एकमेकांना वार करत करत जबर जखमी झाले आणि खाली जमिनीवर कोसळले. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे की शिवाजी महाराजांनी का म्हटलंय का तो तानाजी त्यांचा उजवा हाताप्रमाणेच का त्याला म्हटलेलं आणि उजवा हात गेल्यानंतर शिवाजी महाराजांना रडू का आलेलं, तर ते कारणच असं आहे की शिवाजी महाराज म्हणतात पण की गड आला पण सिंह गेला. कारण की तानाजीला त्यांनी सिंहाची व्याख्या दिलेली आहे. तानाजी पडले हे पाहून मावळ्यांची धीर खचला. ॲक्च्युअल तानाजी त्यांचा मेन लीडर होता आणि तो जर खाली पडला तर कोणाला पण वाईट वाटणार. जसं आपल्या घरामध्ये सगळ्यात आई असते, ती आई महत्त्वाची असते. तर आई आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतो. त्यामुळे आई व्यवस्थित असेल तर अख्खा घर व्यवस्थित असतो. त्याप्रमाणे एखाद्या लढाईमध्ये त्यांचा जो मेन लीडर असतो तो फार महत्त्वाचा असतो. आता तोच जर खाली पडला हे पाहून बाकी मावळे थोडे घाबरले, ते पळू लागले. इतके सूर्याजी व त्यांच्याबरोबर मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले होते. म्हणजे शेवटी त्याचा सक्का भाऊ होता तर त्याला वाईट तर वाटणार, पण ती वेळ दुःख करायची नव्हती. कारण की आता तो त्याचा भाऊ खाली पडला म्हणून तो फक्त दुःख करत राहिला असता तर बाकीच्यांना मावळे होते आणि बाकी आपल्याला लढाई करायची होती मुघलांबरोबर. तर त्याच्यामुळे सूर्याजींनी ते बघत नाही राहिले. सूर्याजी कड्यावरचे 2 कापूस टाकला, दोर कापून टाकला त्यांनी. सूर्याजींनी कड्यावर जो दोर होता कारण त्याच्यावरनं चढत होते मुघल, पण तो दोरच कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना. आणि तिथून पण मावळे पळत होते. का पळत होते? कारण की मावळे थोडे घाबरलेले. घाबरतोच ना माणूस, का माझा जर आता लीडरच खाली कोसळला, आता तोच गेला तर आम्हाला कोण वाचवेल. थोडंसं माणसामध्ये हे असते, दहशत असते. त्याप्रमाणे थोडे मावळे पण घाबरलेले आणि पळणारे मावळे पळायला नको म्हणून सूर्याजींनी काय केला, कड्यावरचा जो दोर पहिले आपण लावला होता ना वरती चढण्यासाठी, तो दोरच कापून टाकला. म्हणजे आता मावळे खाली पळू शकत नव्हते. अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडा. हे सूर्याजींनी मावळ्यांना सांगितलं की तुमचे वडील इथे खाली पडलेले आहेत. वडिलांसारखे वडील जे लीडर तुम्ही समजत होते ते पडल्यात, म्हणजे तानाजी, आणि तुम्ही घाबरून पळतात.
एक तर मी दोर कापून टाकला, एक तर कड्यांवरून डायरेक्ट उडी मारा, तसंही मरण तुम्हाला आहे. नाहीतर शत्रूशी तुम्ही लढा, जिंकले तर अतिउत्तम आहे, नाहीतर मग तसे मारा, तर नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तान्हाजीसारखा शूर मोहरा काय झाला, मेला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. तेव्हा खूप दुःख झाले, कारण की त्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो व्यक्ती होता, की लढाईत त्यांनी विचारच केला नाही, त्याच्या जीवनाचा कधी त्यांनी जीवनात विचार नाही केला. त्या मुलाचं लग्न असूनसुद्धा तो लढाईला गेला आणि तो शेवटपर्यंत लढत राहिला. आणि असा हिरा म्हणून त्यांनी तर सिंहाची उल्लेखना दिलेली आहे त्याला, आणि तो गेला. हे गोष्ट कळताच जिजामाताने शिवरायांना दुःख कोसळले. गड ताब्यात आला. आता गड कोणी जिंकला, शिवरायांनी जिंकला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, आणि तेव्हा तो शब्द म्हटलेला आहे आणि आपल्या ह्या लेसनचं नाव पण आहे, गड आला पण सिंह गेला. गड आला, जो गड पाहिजेच होता तो आला, पण तो घेण्यासाठी सिंहासारखा व्यक्ती गेला, तो म्हणजे आपले तानाजी. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. म्हणून आज जो कोंढाणा, आपण जो सिंहगड किल्ला म्हणतो, तो म्हणजेच कोंढाणा पूर्वीचा. ही घटना सन 1670 घडली. पुढे उमराटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. कारण की आता शिवरायांनी ठरवलंच होतं की आता जर त्याचा जो मुलगा आहे त्याचं सगळं कोण करणार होते, शिवरायच करणार होते, कारण त्याचे वडील गेले. आणि आता प्रत्येक मुलाला आशा लागून राहते का त्याच्या लग्नाला त्याचे वडील पाहिजे, त्याची आई पाहिजे, सगळे पाहिजे. आता गेले, मग आता शिवरायांनी ठरवलं की तुझे जरी वडील गेले तरी मी आहे, तुझं सगळं काही पूर्ण चांगलं करेल. आणि त्यामुळे शिवरायांनी पर्सनली जाऊन त्याचा लग्न बिग्न सगळं केलं रायबाचा. इथेच आपला हा लेसन संपतो आहे. उद्या परत आपण दुसरा लेसन घेऊया. माझा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.